एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशाची चिंता करण्याची गरज नाही। एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवाशांना UPI प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे। त्याला प्रवाशांकडून प्रतिसादही वाढत आहे। एसटी महामंडळाने सर्व वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत। या मशीनीमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी UPI, QR कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येतं। जानेवारी 2024 ते मे 2024 अखेर 14,32,000 तिकिटांची विक्री झाली। त्यातून एसटीला 5 महिन्यात 35,87,15,000 रुपयांचा महसूल मिळाला। एसटीचा व्यवहारही रोखरहित करण्याच्या दिशेने पाऊल टाकत एसटीने प्रवाशांनाही धावत्या बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यासारख्या UPI पेमेंटची सुविधा उपलब्ध केली आहे। वाहकाच्या अँड्रॉइड तिकीट मशीनवर असलेल्या QR कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे। अर्थात प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत, तसेच सुट्ट्या पैशांसाठी वाहकासोबत होणारा वाद असे प्रश्न कायमचे मिटले आहे। या सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला असून जानेवारी 2024 मध्ये प्रतिदिन केवळ 3,500 तिकीट UPI द्वारे काढली जात होती। त्यामध्ये मे 2024 मध्ये 5 पट वाढ होऊन प्रतिदिनी 20,400 तिकीट सरासरी काढली जात आहे। अर्थात UPI पेमेंटद्वारे महामंडळाच्या खात्यावर पैसे जमा होण्याचे प्रमाण देखील वाढले असून ते जानेवारी 2024 मध्ये प्रतिदिन 10 लाख रुपये होते। आता मे 2024 ते 45 लाख रुपये प्रतिदिन झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।